खेळाडू पाठवायचे कासने संघ प्लीज नियमानुसार चेसिंग आणि ड्रेसिंग आणि प्रतीक दलवी येत आहेत 12 खेळाडू टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो प्रतीकसाठी सामना सुरू होत आहे अमर स्पोर्ट कासने बी वरचा सामना आहे जय हनुमान वडवली नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय अमर स्पोर्ट कासने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय हनुमान वडवली संघाला वैभव आणि रोहित आहेत गोलंदाजी मार्गावर कल्पेश शेलके पहिल्या लागून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय चेंडू जातोय 2 टप्प्याच्या सहाय्याने डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार लाल दिव्याचं योगदान नसेल तरी चालेल मात्र रन कशा कमी होतील याकडे अमर स्पोर्ट कासनेने भर देणं गरजेचं आहे खास करून कल्पेश शेलके स्ट्राईक गोलंदाज आहेत आणि विजू आपण पाहू शकता बादाणे संघाचे विस्फोटक फलंदाज व्यासपीठाच्या अगदी समोरनं पुढे सरसावलेले आहेत गोलंदाज तयार आणि इथे मात्र हा चेंडू अपील निर्धाव चेंडूची सांगतात चांगलं एसटी रक्षण अमर भोईर आणि अमर स्पोर्ट कासने संघाला शुभेच्छा येत आहेत शुभम भोईर अमर भोईर यांचे परममित्र यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत धन्यवाद अमर भोईर शुभम भोईर माफ करा माटूबाई यांच्याकडे शुभेच्छा आलेल्या आहेत इथे मात्र पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू हुक केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे विवेक आणि 2 धावा पळून पूर्ण 2 धावने धावसंख्या पुढे सरसवले धावसंख्या झाली ती 6 एक शॉट आहे माफ करा मग एकच धावसंख्या होती ती 5 विवेक गायकर तैनात होते स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये आपण पाहू शकता गौरव गोंदली आहेत आणि तुषार टोले इथे मात्र एसट्याचा फर्निचर उद्ध्वस्त काय चेंडू होता गती पहा आपण इथे मात्र आपण पाहू शकता गती आणि गतीवर स्वार झाले कल्पेश शेळके काय गोलंदाजी करतात स्ट्राईक गोलंदाजांनी काय केलं पाहिजे तर स्ट्राईक गोलंदाजांनी जे ओपनरचे बॅट्समन आहेत त्यांना पूर्णपणे हैराण केलं पाहिजे आणि ते काम चोख मैदानामध्ये बजावतायत कल्पेश शेळके आणि कल्पेश शेळके यांना हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय कल्पेश शेळके जर हॅट्रिक पूर्ण करतायत तर रुपेशजी गगे यांच्याकडनं नॉर्दर्न ढाबा इथे मेजवानी आहे पुढील चेंडू कल्पेश शेळके इथे मात्र हा चेंडू अपील होते उत्साह जास्त विश्वास कमी निर्धाव चेंडूची सांगता गुडलँडवर चेंडू उचली घेतली होती बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही फलंदाजाची बॅट कुठेतरी थांबली कारण इतका गतिवान चेंडू होता निर्धाव चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये धावसंख्या 5 वर स्थिरावलेली आहे कल्पेश शेळके बॅटच्या पट्ट्यामध्ये पुन्हा चेंडू समीर भोईर यांच्याकडे जातो एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय
आपण पाहू शकता दोन धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या होती ती 7. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक केले कल्पेश शेळके यांनी. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पण पाहू शकता. ऑरेंज कॅप परिधान केलेले निलेश हलके लॉंग लेग बाउंड्री लाईनवर तैनात होत आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तुषार टोले बोल आणि महेश दलवी येत आहेत गोलंदाजीसाठी. महेश म्हणजे प्रेमाने बॉस या नावानं ओळखलं जातं. एक टोपण नाव त्यांचं बॉस. आणि बॉस याने जर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय योगेश दलवी यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बॉस साठी, म्हणजे महेश दलवीसाठी. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतायत महेश. अप्रतिम चेंडू. खरं तर जितकी उंची आहे, एखाद्या गोलंदाजासाठी उंची खूप महत्वाची असते आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा जर कोण घेत असेल तर ते म्हणजे महेश दलवी. पुढील चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलं जाते. क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश शेळके तिकडे आणि कल्पेश शेळके कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीत. एका धावेवर समाधान. एकेरी दुहेरीने काय होणार नाही. जर हा सामना या सामन्यामध्ये राहायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. जे हनुमान वावली संघाला तुषार टोले यांनी जर कुठल्या प्रकारचा झेल पूर्ण करतायत तर प्रकाश गगे यांच्याकडनं मेजवानी. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. विवेक झेपावतायत. अप्रतिम झेल. ऑन कॅच. काय झेल समाप्त केलेली आहे ती विवेक गायकर याने. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि महेश हॅट्रिक चान्स आहे. जर आपण हॅट्रिक पूर्ण करताय तर आपले मोठे बंधू योगेश दलवी यांच्याकडे तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र हा निर्धाव चेंडू पूर्णपणे गतीवर स्वार. आणि महेश याचे जे चेंडू आहेत ते निश्चितच गतिवान गोलंदाज आहे आणि वारंवार सिद्ध केले की गतिवान गोलंदाजांनी कशी गती हाताळायची, कोणत्या क्षणी गती कमी करायची आहे, कुठे वाढवायची आहे, तर पूर्णपणे आकलन आहे, पूर्णपणे माहिती असलेला हा गोलंदाज तो म्हणजे महेश दलवी. इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताळतायत. पंचांनी दंडित केले. वाईट बॉल. अवांतर चेंडू. काय गोलंदाजी सुरू होती आणि इथे कुठेतरी भरकटले असं म्हणायला हरकत नाही. आपण पाहू शकता शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये अमोल दलवी आहेत, क्षेत्ररक्षण करतायत. शॉट फाईन लेगला राहुल हलके आहेत. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू कही पे निघाए कही पे निशाणा. चेंडू सरळ यष्टी रक्षक अमर भोईर याच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र काढला. अखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट बॉल, तो सुद्धा गती गती आणि गती. आतापर्यंत धावा खर्च करतोय फक्त 2, एक वाईड आणि एक एकेरी धाव. इथे मात्र पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता.
दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती जयमान वडवली संघाची 9. काय गोलंदाजी हाताळले ती महेश दलवी याने. 2च धावा खर्च करतोय महेश. आता तिसरी गोलंदाजी कोण घेऊन येईल ते उत्सुकतेच राहील. भादाने संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम. गावाने भादाने नसेल तर प्रेमाने भादाने आहेत. धीरूभाई आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर राहुल हलके येत आहेत गोलंदाजी मार्कवर आणि लेजेंडरी क्रिकेटर आहेत. सिनियर क्रिकेटर आहेत राहुल हलके. राहुल हलकेसाठी हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. त्यांचे मोठे बंधू शरद हलके यांच्याकडनं आपण जर हॅट्रिक पूर्ण करता तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे शरद हलके यांच्याकडनं. आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे राहुलसाठी सन्माननीय भूषणजी दलवी यांच्याकडनं. तसेच जर आपण हॅट्रिक पूर्ण करता तर अमोलजी दलवी यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे. इथे मात्र पहिला चेंडू हवेमध्ये आणि पहिला गडी बाद राहुल यांनी केलेला आहे. हॅट्रिक कडे वाटचाल अशी म्हणायला हरकत नाही. राहुल हलके उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि 100 रुपयाचं पारितोषिक भूषण दलवी यांचं जिंकलेले आहेत. आतापर्यंत हादरा बसतोय. तिसरा पारितोषिक आले भूषण दलवी यांच्याकडनं. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक तर आलेलं आहे. चेंडू झाल्यानंतर पूर्ण करतोय. इथे मात्र हा चेंडू निर्धाव. काय चेंडू हाताळलाय. खर तर फलंदाच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आणि वारंवार. आणि रुपेश गगे यांच्याकडनं पारितोषिक आले राहुल हलकेसाठी. हॅट्रिक पूर्ण करताय तर 500 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय वैभवजी हलके यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय शरदजी हलके यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक फक्त आणि फक्त राहुल हलके यांच्यासाठी. आणि भूषणजी दलवी यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1 किलो चिकन. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत विक्रांत गायकर नावाने पॉन्टिंग या नावाने ओळखले जातात. झेल सुट्टे. रिकी पॉन्टिंग आणि विक्रांत पॉन्टिंग याच्यामध्ये थोडंसं फरक आहे पण कुठेतरी झेल सुटला जातोय आणि धावा बाद झाला होत आहेत. खरं तर हॅट्रिक साठी इतके पारितोषिक लागतात आणि आपण प्रयत्न करायला हवेत. राहुल हलके सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 11. इथे मात्र फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत गौरव गोंधळी. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि अजून एक चौथा गडी गारद होतोय. जय हनुमान वडवली संघाचा हा चौथा धक्का. चौथा खेळाडू तंबूच्या आश्रयाला जातोय. ले गई दिल मेरा. धन्यवाद डीजे योग साऊंड सिस्टम्स. आणि सतीश येत आहेत. प्रेम वारगडेचे मामा आलेले आहेत आता फलंदाजीसाठी. प्रेम वारगडे सुद्धा मामांची फलंदाजी बघण्यासाठी सकाळपासून इकडे तंबूत आणून आहेत. समोरच्या पॅव्हलियन मध्ये ते प्रेम वारगडे सकाळपासून बसलेले आहेत आणि त्यांच्या मामांची फलंदाजी खूपच चांगली फलंदाजी करत आहेत सतीश गोतारने. पारितोषिक प्रेम कडनं अजून आलं नाही मामासाठी. गोलंदाज राहुल सज्ज. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही.
बॅट थोडीशी ग्राउंडला स्पर्श झाली. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का आणि सतीशाला माघारी परतावं लागेल. एक धाव. आणि इथे मात्र थोडस आपण पाहिलं असेल दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवर आल्या होत्या. मात्र ट्रॅक बदलता बदलता उशीर झाला. तोपर्यंत अपघात झाला होता. अमर भोईर होते आणि अमर हे कुठली प्रकारची चुकी करणार नाहीत. आणि सतीशला सतीशच्या रूपाने 5वा गडी आई माफ करा गावदेवी जय हनुमान वडवली संघाची 5वा गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या 12वर स्थिरावलेली आहे. काय चाललंय काय घडतंय वडवली संघाच्या बाजूने एकही निर्णय होत नाही. पहिला चेंडू जर सोडला तर त्यानंतरचे सर्व चेंडू हे अमरस्फोट कास्ते संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. एक्स्ट्रा काउटच्या क्षेत्रामध्ये जे आमचे आत्या भाऊ आहेत विक्रांत गायकर आपण पाहू शकता. इथे मात्र हा चेंडू फ्लिक केलाय. अमर भोईर धावतायत. अमर भोईर पोचत नाहीयेत आणि इथे मात्र अजून एक फलंदाज बस 6वा गडी 6वा हादरा. चातुर्य वापरला महेश दळवी यांनी. अमर यष्टीरक्षक असताना आणि पाहू शकता 12वा खेळाडू इतके आनंदी आहेत की सामना जिंकला तरी मेजबानी आहे एवढं मात्र मनाशी बालेगलेलं आहे 12व्या खेळाडूंनी. प्रवीण गगे त्यांचे चाहते आहेत फॅन फॉलोअर्स आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. गौरव गोंधली आहेत. गौरव गोंधलीसाठी पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण करता तर माझ्याकडनं रोख रक्कम 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथं मात्र चेंडू खेळून काढतायत. पॉईंट डी पॉईंट मध्ये चेंडू जातोय. विक्रांत गायकर आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. दक्ष असे क्षेत्ररक्षक विक्रांत गायकर एका धावेवर समाधान. आणि विक्रांत याच्याकडे एक क्षमता आहे. मी तर म्हणेल ही सर्व मुलं आहेत ना अमरस्फोट कासने असतील किंवा कासनेचे सर्व खेळाडू सर्व कामधंदे बघतायत. मग वेअर हाऊसला काम करणे असेल किंवा इतर ठिकाणी प्रायव्हेट जॉब सरकारी जॉबला जात असतात. त्यामुळे कुठेतरी सरावाचा अभाव असतो. त्यामुळेच कुठेतरी झेल सुटत असतात आणि हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. विक्रांत गायकर सुद्धा सुपरवायझर आहेत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये विवेक होते तिकडे पण विक्रांतने काय क्षेत्ररक्षण केले. 2 धावा पूर्ण होते आणि फलंदाज इथे मात्र 7वा गडी बाद होतोय. जय हनुमान वडवली संघ संकटामध्ये सापडतोय. संधीची त्यांचं शुभागमन झाले. 13 तारखेला त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. सर्वांनी दागाव येथे यायचं आहे. संदेशजी भुई यांचं शुभागमन झालेलं आहे. 13 फेब्रुवारी रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. सर्वांना विनंती आहे आपण दागाव येथे ठीक 11 वाजता पोहोचायचं आहे. पुढील चेंडू गौरव गोंधली. इथे मात्र फुल टॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. चेंडू मात्र जातोय महेश दलवी यांच्याकडे आणि 8वा गडी बाद होतोय. काय चाललंय वडवली संघाचं. गरज नसताना केलेले प्रयत्न संघाला अडचणीत आणतायत आणि हे सातत्यपूर्ण पाहायला मिळालंय. आता इथे मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला आहे तो वडवली संघ. जय हनुमान वडवली.
पुढील चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडू भिरकावून दिले. गॅप मध्ये आहे चेंडू. चेंडू जातो एका टप्प्याच्या सायरे. 4 धावसाठी चौकार. आणि गौरव याच्या थोडंसं आक्रमण पाहायला मिळतं आपल्याला. 4 धावने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 20. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. मात्र इथे टिचून गोलंदाजी वारंवार केली. तर पहिल्या षटकामध्ये कल्पेश, दुसऱ्या षटकामध्ये महेश, तिसऱ्या षटकामध्ये राहुल आणि चौथ्या षटकामध्ये गौरव गोंधली. इथे मात्र हा चेंडू आणि इथे मात्र अजून एक फलंदाज गारद. आता इथे मात्र 9वा गडी बाद होतोय. 9 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. काय गोलंदाज. 4 षटकांचा सामना आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकता ऑल आउट. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये 24 चेंडूंमध्ये संघ ऑल आउट होताना पाहिलंय. 10 गडी बाद झालेले आहेत. ते म्हणजे जय हनुमान वडवली संघाचे. अतिशय भेदक मारा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे अमर स्पोर्ट्स कास्ती संघाकडनं. काय गोलंदाजी. कल्पेश शेलके असतील, महेश दलवी असतील. नाणेफेकी योगी पाटील विनंती करेन नाणेफेकी करायची. यापुढील होणारा सामना आहे हॅलो हॅलो चेक. तर दुसऱ्या फेरीतील आपण दुसऱ्या सामन्यातील नाणेफेकी मित्रांनो या ठिकाणी करणार आहोत. संघ आहेत एकविरास्फोट भादाणी विरुद्ध ओमसाई वासिरे बी असा हा सामना असेल. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी तत्पुरती आपण या ठिकाणी मान्यवरांना इन्व्हाइट करूया. प्रवीण आपण मान्यवरांसाठी इन्व्हाइट करायचं आहे. सन्माननीय मिस्टर मिथुन ठाणगे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत वाहुली संघाचे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मित्रांनो या ठिकाणी या नाणेफेकी करणार आहोत. तर हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी मिस्टर मिथुन ठाणगे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. आणि कॉल देतील ओमसाई वाशिरे बी संघाचे कॅप्टन. महादेव स्मृती चषकाची मागणी केली परंतु आलेला आहे अमर क्रीडा मंडळ कासने. मान्यवरांचा आभार. विनंती करते पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठावर तुम्ही या स्थानापन्न व्हायचा. टॉस जिंकला या ठिकाणी एकविरास्फोट भादाडी संघाने. स्वप्नील पहिल्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी तुमची राहिलेली आहे. परंतु आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. समोर संघ पाहिला तर ओमसाई वाशिरे बी संघ आहे. काय करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅचमध्ये कुठे चुका झाल्या तुमच्याकडनं. हो थोडेफार चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळू. काय संघामध्ये चेंजेस नाही चेंजेस नाही जे आहे तेच संघ खेळू. तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही या कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यासाठी तुम्ही कुठला गेम प्लॅन इथे मात्र यूज करणार आहात. जशी गेम चालेल तसे आम्ही प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करू. मनोज कडू चांगल्या फॉर्म मध्ये आहे परंतु मनोज ऐवजी इतर खेळाडूंकडून काय अपेक्षा करतोयस. त्यांनी पण चांगला खेळ केला आणि टीमसाठी 100% द्यावा. तर आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला पाहू यासाठी तुम्ही चांगला खेळ इथे मात्र करण्याचा प्रयत्न करणार. हो नक्की प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश पहिल्या मॅचमध्ये तुम्ही सुद्धा 1 साइड सामना जिंकलाय परंतु आता मात्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्यापर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. 40 ते 45. आपल्या संघामध्ये काय चेंजेस वगैरे नाही चेंजेस नाही सेम संघ. काय बॅटिंग ऑर्डर मध्ये काही चेंजेस नाही जसं सिच्युएशन असेल तसं फलंदाज उतरले जाते. तर एक टाईट सामना मी पाहण्यासाठी इथे या ठिकाणी लक्ष वेधतोय असं मी इथे अपेक्षित करू शकतो. हो नक्कीच. तर आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस समाप्त झाला. टॉस जिंकला एकविरास्फोट भादाने. वन द टॉस अँड चॉईस टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट ओमसाई वासिरे बी. ओ टू यू कॉम्बॉक्स. बादाणी संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले वासेरे बी संघाला. यानंतर होणारा सामना आहे
आई एकविरा बादाने वर्सेस वाशेरे बी. त्यानंतर सामना असणारे तलवली स्पोर्ट तलवली वर्सेस जयनमान वावली. आणि त्यानंतर शेवटचा जो संघ आहे त्यांना बाय देण्यात आलेली आहे ते अमर कासने ए आणि एन के स्पोर्ट कासने यामध्ये जो सामना झालेला आहे त्यांना बाय देण्यात आलेली आहे. म्हणजे ते तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. फलंदाजीसाठी तयार कल्पेश शेलके. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला समीर भुईर. 21 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 21 धावा. गोलंदाज सज्ज. गोलंदाज आहेत वैभव. इथे मात्र यॉर्कर चेंडू आणि फलंदाज बाद. कल्पेश शेलके आपण कुठल्याही प्रकारची पंचांवर नाराजगी नाही करायची आहे. आपण त्वरित बाहेर जायचं आहे. 21 धावांचा पाठलाग. आणि बक्षीस लावण्यासाठी कल्पेश शेलकेसाठी आले होते भूषण दळवी. तेव्हा कल्पेश पॅव्हलियन जर असता आणि आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवर कल्पेश बाद झाले. कल्पेश याची जागा भरून काढण्यासाठी येता येते विवेक गायकर. वडोली संघ या स्पर्धेमध्ये पहिला असा संघ आहे जो ऑल आउट झालेला आहे. सर्व फलंदाज बाद झालेले आहेत असा हा संघ आहे जय हनुमान वडोली संघ. यानंतर भादाणे संघ आपण तयार राहायचंय. आपण पाहू शकता कॅमेरामन भादाणे संघाचे पाठीराखे आहेत. धीरज कॅमेरामनची भूमिका बजावतायत. इथे मात्र हा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. झाल्यानंतर त्यांचे जो मोठे बंधू विक्रांत गायकर येत आहेत. इंस्टाग्राम रील्सचे किंग आहेत विक्रांत गायकर. टिकटॉक स्टार आहेत. अनेक टिकटॉकला आपले गाणी त्यांनी फेमस केले. आपले स्पीच फेमस केल्या. तो म्हणजे विक्रांत गायकर येत आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईकला येत आहेत स्ट्राईकला आहेत समीर. नॉन स्ट्राईकला आहेत विक्रांत गायकर. समीर भोई स्ट्राईकला येत आहेत. गोलंदाजी मार्गवर काय गोलंदाजी करतायत वैभव. निलेश मागे यांच्याकडनं पारितोषिक आलंय. हेमंत वडोली संघाची जे हेमंत यांनी जी झेल घेतली त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले निलेश मागे यांच्याकडनं. धन्यवाद समीर. इथे मात्र हा चेंडू अप्रतिम पंच इशारा करते. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावांचा श्री गणेशा होतोय अमर स्पोर्ट कास्ते संघाचा. 1 धाव. खर तर जाग्यावरनं पंच करायचा प्रयत्न होता समीर भोईर यांचा. काय फलंदाज आहेत खरं तर विस्फोटक फलंदाज आहेत. कुठेतरी इथे मात्र हा चेंडू निर्धाव. डायरेक्ट हिट अपील होते. मात्र फलंदाज पोहोचलेले सुरक्षित विक्रांत गायकर. इथे मात्र समीर कुठेतरी आपले फटके चेक करतायत. खर तर 2 गडी बाद झाल्यानंतर
दडपण काय असतं ते समीर याच्यावर पूर्णपणे दिसून येतं. आणि कल्पेश शेळके यांनी जो सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला तो कुठेतरी महागात पडलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण आलेल्या चेंडूवर हाणामारी आणि प्रहार करणं गरजेचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांमध्ये. इथे मात्र आपण सन्मान करत बसलो तर सामना कधी कुठला संघ घेऊन जाईल तो मात्र आपल्याला कळू शकणार नाही. कल्पेश शेळके यांच्याकडनं जर चुकी झाली असेल तर विवेक गायकर यांनी मात्र हाणामारीचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झाले होते. आता समीरच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आले तर हा सामना लवकरात लवकर संपेल यामध्ये प्रेक्षकांना कुठल्याही प्रकारची शंका नसेल. गोलंदाज सज्ज वैभव इथे मात्र आखून टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पूल गेले चेंडू जातोय मल्टिपल पाऊल 4 धावांसाठी डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय. चौकार माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. एकूण धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 5. सन्माननीय लक्ष्मणजी दळवी साहेब यांचं शुभागमन झाले. कासनेगावचे प्रतिष्ठित नागरिक आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय लक्ष्मणजी दळवी काका पुढील चेंडू इथे मात्र प्रहार प्रहार आणि प्रहार अप्रतिम झेल. काय झेल टिपलाय सतीश याने आणि खेळ संपवलाय तो म्हणजे समीर भोईर याचा अप्रतिम झेल. समीर बाद झाले तिथे मात्र आता थोडस संकटामध्ये सापडले संघ. एक चौकार जरूर आलाय पण 5 चेंडू मध्ये 5 धावा आणि 3 गडी बाद झालेले आहेत. कल्पेश बाद झालेले आहेत, विवेक बाद झालेले आहेत आणि समीर भोईर बाद झालेले आहेत. मनोज कडू यांचं शुभागमन झालेलं आहे. आमचे मोठे बंधू आहेत आणि खास करून त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर भादाणे संघाचे एक विस्फोटक फलंदाज आहेत आणि या वर्षी अप्रतिम फॉर्म मध्ये सगळ्यात महत्वाचं मनोजी कडू आणि यंदा कर्तव्य. पुढील चेंडू इथे मात्र हा फटका ट्रेडमार्क शॉट पॉइंटिंग याचा आणि इथे मात्र इजा होणार नाही याची दक्षता घ्या आणि 4 धावा. ऍथलेटिक्स एफर्ट दाखवायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. कारण आपल्याला जर कुठल्या प्रकारची इजा झाली तर पूर्ण सीझन आपल्याला बसून काढावं लागेल. तर 4 धावा गेल्या तर हरकत नाही पण कुठल्या प्रकारची आपल्याला इजा होणार नाही याची दक्षता प्रत्येक खेळाडूने घेतलं पाहिजे. आणि धावसंख्या आता इथे पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. पहिले षटक समाप्तीनंतर 1 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 9. 21 धावांचा पाठलाग करताना अमर स्पोर्ट्स कासने संघ. आणि फलंदाजीसाठी कोण आलेत आपण पाहू शकता. निलेश हालके आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कासने, एक वॉर्ड क्रमांक 2 चे सदस्य आहेत आणि कार्यसम्राट सदस्य आहेत. त्यांच्या कार्याचा आलेख आपण पाहू शकता. कासने गावामध्ये वॉर्ड क्रमांक 2 मध्ये काय त्यांचं कार्य आहे. विकास गंगा त्यांच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 2 मध्ये वाहते ते म्हणजे निलेश हालके. विकास गंगा म्हटलं तर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये जर सर्व पोलवर आपण दिवे पाहता, स्ट्रीट लाईट पाहता, त्यानंतर गटर, त्याच्यानंतर पूर्ण वॉर्ड क्रमांक 2 ला पेवर ब्लॉक रस्त्यांवर लावण्याचं काम, प्रत्येक घरोघरी पाणी, त्यानंतर निलेश हालके यांच्या माध्यमातून कचरा उचलण्याची व्यवस्था केली जाते. असे कार्यसम्राट ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्माननीय निलेशजी हालके साहेब. आणि फलंदाजीसाठी आले प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे भूषणजी दळवी यांच्या माध्यमातून आणि प्रदीपजी हालके यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र हा चेंडू थोडस
फुलटॉस चेंडू होता, एक धाव पूर्ण, एका धावेवर समाधान मानलंय निलेश हलके. नेहमीच ग्रामपंचायत सदस्य कसा असावा तर कार्यसम्राट निलेश हलके यांच्यासारखा असावा नेहमीच मी म्हणत असतो. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज रोनित. विक्रांत आहेत, अपील होते आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. कडुलिंबाला आला सन्माननीय कसनेगावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय कुशाबाजी शेलार याचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. क्रिकेट प्रेमी आहेत. अमोल दलवी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपयाची गगे आणि 100 रुपयाचं पारितोषिक आहे गुरुनाथजी भुईर यांच्या माध्यमातून. अमोल दलवी गोल्डन चान्स आहेत. आता इथे मात्र कासने संघाचे 10 धावांवर 4 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज रोहित. आणि इथे मात्र बघा काय जेंटल पुश कट केलंय हा चेंडू. एक धाव पुन्हा ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 2 धावा सुद्धा निलेश याचा बुद्धी चातुर्य पहा आणि 2 धावा सहज पूर्ण करतो. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 12. अमोल खर तर 1 धाव घेण्यासाठी उत्सुक होता. इथे मात्र 2 धावा घेण्यासाठी निलेश याने भाग पाडलं. काय गोलंदाजी होते वडोली संघाकडनं. जर 30 ते 35 धावा जर धावफलकावर असत्या तर इथे मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे मात्र अप्रतिम फटका. गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण करतोय अमोल दलवी. धावसंख्या 14 वर पोहोचते. अमोल दलवी यांच्या मेवण्यांकडनं शुभेच्छा येत आहेत पूर्ण स्पर्धेला आणि खास करून अमोल दलवी यांच्या फलंदाजीसाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक सांगितले सन्माननीय पालिगावचे विद्यमान शाखा प्रमुख आदरणीय राम तरणे साहेब यांच्याकडनं. इथे मात्र कट करतोय चेंडू झाला थर्डमॅन सीमेरेषेकडे. 2 धावा सहज पूर्ण करतोय. आणि सिनियर खेळाडू का असतात संघांमध्ये तर हाणामारी नाही तर बुद्धीचा उपयोग कुठे आणि कसा करायचा, गोलंदाजीच्या गतीचा उपयोग कधी करायचा ते दाखवून देतात अमोल दलवी. कुठल्याही प्रकारचं बक्षीस किंवा कुठल्याही प्रकारच्या बक्षिसाला बली न पडता फक्त आपला नैसर्गिक खेळ करण्याचं काम अमोल दलवी यांच्या माध्यमातून होते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 16. गोलंदाज सज्ज रोहित. आणि पाठीराखे आता इथे मात्र कुठेतरी खुश असतील. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि 2 धावा सुद्धा सहज. प्रयत्नांची परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न केला खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट करण्यामध्ये निलेश आणि अमोल याला यश आल्याचं म्हणण्याला हरकत नाही. आणि धावसंख्या 18 वर पोहोचते. आता मग इथून मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता अमर स्पोर्ट कास्ते संघाला विजयासाठी.
निलेश कुठेतरी थकलेत असं म्हणता येईल रनिंग करून. त्याची फलंदाजी चांगली आहे, चांगलं बुद्धी चातुर्य वापरत असतात. आणि वॉर्ड क्रमांक 2चे खास करून मी उल्लेख करतो, वॉर्ड क्रमांक 2चे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आहेत, कार्यसम्राट सदस्य आहेत. निलेश त्यांच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 2 मध्ये विकास गंगावाते. पुढील चेंडू निलेशसाठी. आणि निलेश यांचा एक पॅटर्न डायलॉग आहे, तो जर षटकार मारला तरच सांगितला जाईल. निलेश इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये, निलेश मात्र माघारी परतायत. हा डायलॉग कुठेतरी राहिला असं म्हणायला हरकत नाही, नाहीतर हा डायलॉग निलेश यांनी प्रसिद्ध केलेला आहे. पण इथे मात्र फलंदाज बाद होते. 11 चेंडू. आता इथे मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची अजून आवश्यकता आहे. अमोल दलवी आहेत तोपर्यंत संघाला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. आणि 5 गडी तंबूच्या आश्रयाला 18 धावांमध्ये जर परततायत तर इथे मात्र फलंदाजांना खास करून कल्पेश शेळके आणि पूर्ण संघाने विचार करण्याची गोष्ट आहे. कारण यापुढील सामने टफ होतील. जसं जसं आपण स्पर्धा पुढे जाईल तसं तसं मात्र सामने रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचतील. निलेश बाद झालेत आणि त्याचा डायलॉग इथं मंचावर म्हटलं जातं. निलेश याची इथे मात्र चेंडू हलवार पद्धतीने हाताळतायत. 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे जातो, 19 वर पोहोचते. गौरव गोंधळी येत आहेत. हार्ड हिटर फलंदाज गौरव गोंधळी. खास करून पाहिलं तर त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली होती. एक मोठ्या धावसंख्येमध्ये पोहोचण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. इथं मात्र नॉट आउट आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. खोलवर टप्प्याचा वाईट यॉर्कर चेंडू होता. आपण पाहिलं असेल एष्टी रक्षकाने बुद्धी चातुर्य वापरत तोपर्यंत गौरव सेफ आपल्या क्रीज मध्ये पोहोचला होता. त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या नीरज याने. निर्धाव चेंडू. एकेरी दुहेरी ज्या धावा आहेत त्या किती महत्वाच्या असतात ते वडोली संघाला आता इथे कुठे मात्र जाणवत असतील. पण तिसरं षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि अमोल दलवी एकच धाव घेतील कारण ही दुसरी धाव होऊ शकत नाही. तिचा पूर्णपणे अंदाज बांधला अमोल दलवी यांनी. धावसंख्या 20 वर पोहोचते. 1 धावेची आवश्यकता. आणि 1 धावेची आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ. 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज सूरज याने आणि आमच्या मराठी शाळेचे डॉन प्रतीक दलवी खूप आनंदी आहेत. इथे मात्र हा चेंडू विजयी फटका. अभिनंदन अमर स्पोर्ट्स कासने. हार्डलक जय हनुमान वडवली संघ. आणि या पुढील सामन्यासाठी आपण सज्ज राहणार आहोत. तत्पूर्वी या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहेत महेश दलवी. 2 धावा फक्त खर्च केल्या. 6 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. काय गोलंदाजी हाताळली होती महेश याने. आणि मी विनंती करेल भूषणजी दलवी आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच प्रदान करायची आहे महेश दलवी यांना. आणि या पुढील आवाज आपण ऐकणार आहोत द व्हॉइस ऑफ पीटीसी योगी पाटील आणि विशालजी पाटील. एक बुलंद आवाज आहेत. या पुढील समालोचनाची जिम्मेदारी सांभाळतील विशाल पाटील आणि योगी पाटील. धन्यवाद.